नमस्कार सर्वांना. तर आजचा आपला चौथा दिवस आहे. है ना? इच्छाशक्ती. इच्छाशक्ती कसं वाढवायचं याचा आपला चौथा दिवस आहे. आतापर्यंत आपण जे शिकलो, आता त्याच्या पुढचं एक आता आहे की सगळ्यात मेन म्हणजे जगण्यासाठी आपली इच्छाशक्ती वाढवायची. जगण्यासाठी इच्छाशक्ती. आपण असंच जगतो, मरण येत नाही किंवा कोणी मारत नाही आपल्याला म्हणून जगतो. पण ही जगणं म्हणजे काय? तर सकारात्मक बना. छोट्या छोट्याशा गोष्टीमधूनही आपल्याला कसं सकारात्मकता करता येईल. आपल्या जीवनात तर काहीच असं आलेलं नाहीये की ज्याच्यात आपण इतकं निगेटिव्ह वापरू शकतो. जगात असेही लोक आहेत की जे आपल्या इच्छाशक्तीच्या द्वारे इतरांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करून दाखवल्या त्या लोकांनी. अशी एक महान व्यक्तीची गोष्ट तुम्हाला सांगणार ते आहे करोली टेक्सास. म्हणजे हे आपलं देशाचं एक म्हणा किंवा कुठल्या शहराचं काहीतरी नाव आहे. तिथे हंगेरी नावाचा माणूस हा सैनिक म्हणून काम करत होता. त्याच्या पिस्तुलाचा निशाणा इतका अचूक होता की तो, आणि त्याच्याच बरोबर त्याला देशभक्त म्हणजे महान देशभक्त असं म्हटलं जात होतं. ही 1938च्या वर्षाची गोष्ट आहे म्हणजे. तर त्या काळी हंगेरी म्हणजे ऑलिम्पिकचं पदक मिळवण्यासाठी खूप जास्त धडपडत होता. तर अशातच काय झालं की त्या एका आर्मी मधला एका ह्याच्यामध्ये तो म्हणजे एक देशाला कसं एक किरण होता तो, म्हणजे की आता याच्यामध्ये तो सुवर्ण पदक मिळवू शकेल. है ना? आणि सगळ्यांना म्हणजे त्याचं एक कौशल्य म्हणून तो एक विश्वास होताच म्हणजे. पण मात्र ऑलिम्पिक मध्ये तो भाग घेऊ शकला नाही. कारण काय झालं की त्याच वेळेस नियतीच्या मनामध्ये काही वेगळंच होतं. म्हणजे त्यावेळेस काय झालं की त्या आर्मी मधला होता ना तो. तर काहीतरी प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये त्याच्या म्हणजे याच्यामध्ये हातामध्ये ते बॉम्ब फेकून, जे काही लर्निंग असेल, शिकवत असेल, तर तो याच्या हातातच बॉम्ब फुटला. आणि त्याच्यामुळे त्याचा उजवा हात म्हणजे जो निशाणा ज्याच्याने तो काम करत होता, तोच म्हणजे कामावा लागला किंवा हात गमावून बसला तो. पण तरी पण त्याची दृढ इच्छाशक्ती बघा की त्याने डाव्या हाताने निशाणे बाजूचा म्हणजे सराव केला. जो आता उजव्या हाताने करत होता तो हात तर कटला. तर आता डाव्या बाजूने त्याने सराव केला. आणि काही महिन्यातच त्याने म्हणजे इतकं स्वतःला प्रॅक्टिस केली की तो नॅशनल गेम्स मध्ये अचानक म्हणजे मधले काही लागले 2-4 वर्ष असेल जे काही असेल. आणि नंतर समोर आला. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की म्हणजे सगळेजण म्हणजे कोणाला असं वाटत नव्हतं की तिचा म्हणजे उजवा हात एवढ्या याच्यात करत होता. आता काही वाटत नाही, पण तरी पण त्याला परवानगी मिळाली कारण त्याचे बॅकग्राऊंड चांगलं होतं हे सगळं. त्याने खरंच त्या पिस्तूल शूटिंग मध्ये भाग घेतला आणि सुवर्ण पदक मिळवलं. हे कसं साध्य झालं? तर लोकांना याच्यावर खूप आश्चर्य व्यक्त केलं की ज्या म्हणजे व्यक्तीला 1 वर्षापूर्वी ज्या हाताने तो लिहू शकत नव्हता, त्या हाताला त्याने एवढं प्रशिक्षण दिलं की तो सुवर्ण पदकाचा म्हणजे मानकरी ठरला. तर हे याच्यावरून स्पष्ट होतं. आता आपण एक आपल्याच भारतातली गोष्ट आहे ना, तिचं मला नाव नाही आठवत आहे. तिला काही गुंडे लोकांनी ट्रेनवरून फेकून दिलं आणि तिचे पाय कटले गेले दोन्ही पण. पण तिने प्रण घेतला हातामध्ये आणि ती कुठे हिमालय चढून दिले, म्हणजे त्याच्यामध्ये तिने एक नाव कमवलं. अंजली की असं काहीतरी असं नाव आहे तिचं. है ना? तर बघा कसं काय म्हणजे दोन्ही पाय नाही, तू पण तिथे हारली नाही ती. आणि तिच्या इच्छाशक्तीने ती समोर गेली. तर अशाच पद्धतीची ही जी इच्छाशक्ती आहे, ही प्रत्येक माणसाच्या अंतर्गत म्हणजे अंतरंगात आहे. ही ऊर्जा शक्ती आहे. फक्त आपण त्याचा वापर किती करतो हे आपल्यावर डिपेंड आहे. म्हणून बरेच लोकांच्या जीवनामध्ये म्हणजे ते असं त्यांना वाटतं की कठीण परिस्थिती आली ते जगू शकत नाही आणि मग त्यांची जगण्याची इच्छाच समाप्त होतं वगैरे वगैरे असं म्हणतो. पण हे बघा, एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की एका दवाखान्यात दोन आजारी व्यक्ती होते. तर आणि दोघांना सारखाच प्रकारचा आजार होता. तर डॉक्टरांनी म्हणजे त्या दोघांनी सांगितलं की तुमची खूप वाचण्याची शक्यता कमी आहे, कारण दोघांचं सारखंच होतं. पण बघा दोघांच्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार कसे सुरू झाले. तर पहिल्या रोगी मनातल्या मनात म्हणायला लागला की आता माझी शक्यता काही जगण्याची उरली नाहीये. आणि डॉक्टरांनी सुद्धा आता माझ्या हा आजारापुढे म्हणजे हार मानली, आता मला जगून काय फायदा. आणि या आजाराने तर मला मरण्यापूर्वीच मारून टाकलंय. हे त्याच्या बोलण्यातही तसंच हे होतं, दुखी उदासी असं. पण दुसरा रोगी काय विचार करत होता की डॉक्टरांना काही म्हणू दे, पण मी जिवंत राहणार.
कारण मला अजून बरीच व्यक्तिगत कार्य करायची आहेत, कारण त्याचा पर्पज, लाईफ उद्देश लाईफचा स्पष्ट होता. आणि हे काम मला माझ्याकडनं तो ईश्वर करून घेईल, म्हणजे ती शक्ती करून घेईल, जो निसर्ग माझ्याकडनं करून घेईल, आणि तोच मला शक्ती देईल ह्या आजारातून बाहेर निघायची. ह्या दोघांच्या बाबतीत काय घडलं असेल तुम्हाला अंदाज आला असेल ना, आता मी जे बोलली. तर पहिला रोगी जो आजारातून बाहेर येऊ शकला नाही, तो त्या आजाराने मरण पावला, पण दुसरा मात्र स्वस्थ पूर्ण जीवन परत जगू लागला. तर हे असतं की दोघांच्या जीवनामध्ये एकच प्रकारची घटना घडली तरी सुद्धा परिणाम मात्र वेगळे वेगळे दिसून आले. कारण त्यांच्यातील इच्छाशक्ती वेगवेगळी होती. ज्याची जगण्याची इच्छा तीव्र होती, त्याचे विचार सकारात्मक होते, त्याची जगण्याची इच्छा दृढ होत गेली. आणि या उलट ज्याचे नकारात्मक होते विचार, त्यांनी जगण्याची आशा सोडली आणि त्यांची जगण्याची इच्छाशक्ती कमी होत गेली. तर बघा, माणसाच्या विचारांवर इच्छाशक्तीचे असणे किंवा नसणे शक्य नसते, नसतं, अवलंबून नसतं. म्हणजे तर सकारात्मक विचारांमुळे, म्हणजे योग्य एनर्जी, इच्छाशक्तीची योग्य एनर्जी योग्य दिशेने दिल्याने ती तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता कमी होऊ शकते. तशा आपल्या जीवनामध्ये अनेक घटना असतात. कोणी आजाराशी लढत असतं, तर कोणी आपल्या रिलेशनशिप मध्ये असतं, तर कोणी आपल्या फायनान्स मध्ये लढत असतो, अयशस्वी होत असतो, तर कोणी नापास होतं परीक्षेत, तर कोणाची नोकरी जाते, तो कोणाकडून चूकही होऊन जाते. हम्म. तर मग अशा वेळेस माणसाला आपला म्हणजे एक आत्मग्लानी म्हणा किंवा एक काय म्हणतो, सेल्फ रिस्पेक्ट निघून जातो, किंवा मनामध्ये एक ही भावना, हीन भावना येऊन जाते. तर अशा वेळेस त्यांचं मन नकारात्मक विचारांनी भरून जाते आणि त्यांची जगण्याची इच्छा समाप्त होते आणि स्वतःला दोष देत जगतात ते लोक. कित्येक वेळा आपण असंही म्हणतात, म्हणजे लोक की ह्या घडणार, आयुष्यामध्ये ह्या घडलेल्या घटनेने मला दुःख दिलं, हे कदाचित घडलं नसतं तर मी सुखात असते. पण वास्तविक तसं नसतं, तसं नाही आहे. जीवनात घडणाऱ्या घटना दुःखाचं कारण नाही आहेत, तर घडून गेल्यानंतर येणारे विचार जे असतात तुमच्या दुःखाला कारणीभूत असतात. तर हे विचार मग माणसाच्या इच्छाशक्तीला कमकुवत करतात. तर खरंच जर आपल्याला जगण्याची इच्छा वाढवायची असेल तर त्यांनी सकारात्मक विचार करायला पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. सगळ्यात पहिले मी आज नेहमी सांगणार, स्वार्थी बना, स्वतःवर पहिले प्रेम करा, की तुम्ही कशासाठी इथे जगायला आले, तुमचं काय काम काय आहे. आणि त्याच्यातून मग सगळं तुमचं म्हणजे बाहेर एक तुमची म्हणजे काय म्हणतात उमेद जागृत करते. ही प्रेम अशी शक्ती आहे स्वतःवर. थांबलेल्या पावलांना पुढे चालण्याची एक शक्ती देते. तर नकारात्मक विचार डाऊन बनवते तुम्हाला, है ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला जीवनात निराशेने किंवा त्रासाने ग्रस्त असलेल्या लोकांना जेव्हा मनोचिकित्सक म्हणजे सायक्रेटिस्ट स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधायला सांगतात, सकारात्मक विचार किंवा स्वतःवर प्रेम करायचा सल्ला देतात, जरा विचार करा की आत्महत्या म्हणजे करायला जे तयार झालेले लोक असतात त्यांची मनस्थिती कशी असेल. आणि ही मनस्थिती किंवा ही परिस्थिती तेव्हाच उत्पन्न होते जेव्हा माणसाला स्वतःची आसक्ती राहत नाही आणि काही कारणाने त्याला स्वतःचीच घृणा वाटायला लागते, स्वतःवर प्रेम करत नाही ते, आणि त्यासाठी स्वतःचं शरीर नष्ट करायला निघतात. तर ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर प्रेम करणं सोडून द्याल ना, त्या दिवशी तुमच्या जीवनाचं अस्तित्व संपून जातं. म्हणून सकारात्मक विचार किंवा स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आतली इच्छाशक्ती वाढवणं. मग कोणतीही प्रतिकूल परिस्थिती येऊ, तुमच्या मनाविरुद्ध परिस्थिती येऊ, पण तुम्ही तुमच्या इच्छाशक्ती घालवणार नाही, उलट जगण्याची इच्छा प्रबळ करा. तर ही इच्छाशक्ती वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर काही युक्ती सांगते मी तुम्हाला. तर वाटल्यास तुम्हाला वाटत असेल ना, तर नोट करून ठेवत जा बरं का, नुसतं ऐकत नका जाऊ. मी तुम्हाला खूप सांगते की हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे आपला. तर ह्या 4 युक्ती म्हणजे कोणत्या? तर जसं लहानपणापासूनच आपल्या माणसांमध्ये म्हणजे आपल्यामध्ये कमी जास्त प्रमाणात इच्छाशक्तीचा गुण असतो, म्हणजे दृढ इच्छाशक्तीचा गुण असतो. दृढ म्हणजे पक्का, मला हे पाहिजेच. काही काही लहान मुलं पण हट्ट करतात ना, की जोपर्यंत त्यांना देत नाही दोघं, तो त्यांचा इच्छाशक्तीचा गुण असतो. आणि आपण त्यांना काय करतो, असं रडत नसतात, असं हट्ट करत नसतात, असं करत नसतात, म्हणजे त्यांची इच्छाशक्ती आपण तिथेच कमजोर करतो. तर ह्या गोष्टी आपल्याला समजलंच पाहिजे.
तर जे काही आहे हे आपण म्हणतो की आपल्या म्हणजे याचं आजूबाजूच्या परिस्थितीवर याच्यावर अवलंबून आहे. पण असं नाहीये. आपण आपण म्हणजे आपल्या मुलांना खरंच लहानपणापासून इच्छाशक्तीचा हा अभ्यास आपणही करतोय, शिकतोय. पण आपण आपल्या मुलांना पण हा इच्छाशक्तीचा अभ्यास दिला पाहिजे. त्यांना समजवलं पाहिजे. भलेही त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की असं करून काय मिळणार आहे. पण हे लक्षात घ्या की माणसाचा मानसिक विकास जो होतो ना तो लहानपणापासून होतो. म्हणजे आपल्या इच्छाशक्ती ज्या कमजोर आहेत आज, याचं पॅटर्न हे आपल्या लहानपणापासून बनलेलं आहे. पैशांच्या पासून म्हणा की आपले शारीरिक आजार म्हणा की जे काही आज आपल्या लाईफमध्ये आहे ते लहानपणापासून आपल्या इच्छाशक्तीचं पॅटर्न ठरलेलं आहे आणि तशाच इच्छाशक्तीने आपल्याला मिळतं. म्हणून आजपासून म्हणजे समजून घ्या की आपल्या लहान मुलांना तरी इच्छाशक्ती वाढवण्याचं प्रशिक्षण द्या आणि त्याच्यामुळे त्यांचं आत्मिक बळ वाढेल. कित्येकदा असं माणसाला वाटतं की शारीरिक बळ असणं महत्वाचं आहे, परंतु असं नाही आहे. जीवनात काही प्राप्त करायचं असेल तर शारीरिक बळ तर पाहिजे, पण त्याच्यापेक्षा आंतरिक बळ सुद्धा खूप गरज आहे. है ना? तर तर एक शास्त्रज्ञ ज्याला आपण म्हटलेलं आहे की त्याची तर पूर्ण म्हणजे बॉडीच काहीच नव्हती. अभि तर मी शारीरिक म्हटलं पण एवढं काहीच काम करत नव्हतं. फक्त बुद्धीने त्याने किती शोध लावले बसल्या जागी. तर हे आंतरिक बळाची गरज खूप आहे. तर हे जे मोठे मोठे जे आपण नाव घेतो, हेलन केलर किंवा निक म्हणून आहे, जेसिका वगैरे, हे लोक मोठे मोठे जे शारीरिक दृष्ट्या खूप कमजोर होते, पण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या कमजोरीलाच ताकद बनवलं. आणि कित्येकांचे आज ते आपण म्हणजे आज आपलेच म्हणजे प्रेरणास्थान ठरलेले आहेत. है ना? तर याचे मुख्य तंत्र आपण समजून घेऊया की आपल्या जी इच्छाशक्ती आहे किंवा आंतरिक बळ आहे ते कसं वाढवू शकतो. काय अशा गोष्टी आहेत की जे आपल्याला मदत करेल. तर पहिला पॉइंट आहे, एकदम एका दिवशी एका घटनेने आपली इच्छाशक्ती वाढत नाही. हे खूप लॉंग टर्म म्हणजे आपल्याला अभ्यास करावा लागतो. जसं आज आपण जे काही शिकलो सवरलंय त्याला 1-2 वर्ष म्हटलं मी. कित्येक वर्ष लागतात आपल्याला. कमीत कमी 12वी शिकलो तर 12-13 वर्ष तर लागतात. है ना? 12वी. तर तसंच हे आहे, इतक्या एकाएकी नाहीये. पण कमीत कमी तुम्ही 5 वर्ष तर करा. हे जे मी सांगते तुम्हाला. पण सतत करायचंय. तर हळूहळू संकल्प शक्ती वाढवायची आपली. संकल्प शक्ती म्हणजे मला काही करायचं आहे तर ते मी संकल्प करणार. तर लहान लहान संकल्प घ्यायचे आहेत आणि ते पूर्ण करण्याच्या मागे आपली इच्छाशक्ती, आपली आंतरिक बळ म्हणजे वाढवता येतं त्या संकल्प घेऊन. तर माणसाकडून नेहमी एक चूक घडते की तो मोठे संकल्प हातात घेतो आणि मग पूर्ण करू शकत नाही. तर त्याच्यामुळे मग काय होतं की इच्छाशक्ती कमजोर होते. है ना? आणि मग बाह्य संकल्पनासाठी म्हणजे तो बाह्यता खूप प्रयत्न करत असतो. पण आत्मिक बळ म्हणजे बघा मी तुम्हाला ह्याला बॅलन्स करा. जसं आता मी म्हणेन मला एकदम मी एक घरगुती वाईफ म्हणजे साधी सिंपल आहे की जिला म्हणजे 5,000 कमवण्याची अक्कल नाही आणि मी एकदम म्हणेन की मला 5 लाख रुपये महिना पाहिजे. तर कुठे 5,000 रुपये कुठे पण म्हणजे 5 लाख रुपये. माझी स्वतःची सिच्युएशन तशी होती की मी मोठं मुश्किल जोडून जोडून म्हणजे 50,000चं म्हटलं मला 50,000 ठीक आहे महिनाभरात. पण जेव्हा माझ्या सरांनीच मला सांगितलं तर माझा किती आत्मविश्वास कमजोर होता. पण मी 1 लाखाची सुद्धा मला घ्यायला हिंमत नव्हती. पण त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, शिकवल्या स्टेप बाय स्टेप आणि मग मी करत गेले. तर खरंच 1 लाख काय त्याच्या परिपार पाडून गेलं. आज मी वळून बघते तर यार आपल्याला एवढे पैसे आपल्या बँकेमध्ये येतच राहतात, येतच राहतात. आश्चर्य वाटते. घर बसल्या मला सगळं मिळतात आहे. तर ह्या गोष्टी आपल्या छोट्या छोट्या आपल्या संकल्प शक्तीने वाढत जातं. जे मी काम करणं थांबलं नाहीये. म्हणजे नाही ना मी आता मी लिहिलं झालं होईल माझं असं असं नाहीये. तर आत्मिक बळ आणि बाहेरचं बळ हे दोन्ही याला म्हणजे आपल्याला संकल्प करून म्हणजे बॅलन्स करता आलं पाहिजे. आज जसं कोणी माणूस असेल सिंपल आता आपल्या याच्याने पण व्यायाम करत नाहीये आणि अचानक एक दिवशी ठरवतो की मी आज रोज 1 तास व्यायाम करेन. तर तो सुरुवातीला एखाद 2 दिवस 4-8 दिवस काम करेल. पण तो त्याला आतून असं वाटत असते की मी नेहमी असं नाही करू शकणार. मला नाही वाटत मी वर्षभराचे पैसे तर भरले पण मी काही करणार नाही. जिम चे पैसे वर्षभराचे वगैरे भरावे लागतात ना. तर हे बाहेरचं आणि आतलं याच्यामध्ये मिसमॅच होऊन जाते. तेव्हा मग त्याचा परिणाम तुम्हाला निगेटिव्ह यायला लागते. म्हणून ते थोडे थोडे छोटे छोटे संकल्प हातात घ्या. की जसं व्यायाम करायला शिकलं, ठीक आहे आज 10 मिनिटं प्राणायाम करते. 10 मिनिटं थोडंसं फिरायला जाते.
किंवा छोटे छोटे काही आसन असतील ते करते. 5 मिनिटं, 10 मिनिटं, एकदम 2 तास नाही, वर्षभराचं नका घेऊ. छोटे छोटे पाऊल उचलायचे. स्वतःच्या तब्येतीसाठी काही म्हटलं तर हे आता जसं सिंपल आहे, लवकर उठण्याची इच्छा, तर एकदम आता 5 वाजताच मी उठेन सकाळी, 7 वाजता उठते तर 5 वाजता असं नाही होत. एक दिवस दिवस होऊन जाते. पण थोडं थोडं आज 7 वाजता उठते, थोडस मग मी 5 मिनिटं आधी, 7चे 5 मिनिटं आधी अलार्म लावा, वाटलं उठा. असं 5-5 मिनिटं रोज स्वतःला छोटे 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 ते असे म्हणजे वाढवण्याचा संकल्प करायचा. करता करता तुम्ही निर्धारित केलेल्या वेळेला तुम्ही सहजपणे उठू शकाल. म्हणजे अशा पद्धतीचं आहे. हे छोट्या छोट्या गोष्टीला मी तुम्हाला सांगते. पाणी प्यायचं म्हणतो आपण. दिवसातून 4-5 लिटर तर पाणी पिलं पाहिजे. पण कमीत कमी एका बॉटल पासून तर चालू करा. जेव्हा आठवले तेव्हा बसा, तर आता इतके वाजता अलार्म लावा. आता 1 ग्लास पाणी पितो, आता 1 ग्लास पाणी पितो. घड्याळ पाहिल्यावर पाणी पितो, म्हणजे स्वतःला ट्रिगर करून ठेवा. असं छोटे छोटे संकल्प करा. म्हणजे कोणाला साखर मीठ कमी खायचं आहे, चिमूट चिमूटभर साखर कमी करा, थोडी थोडी कमी करा, काही प्रॉब्लेम नाही. तर असं याचं हे सांगण्याचा उद्देश काय आहे, की छोट्या छोट्या संकल्प करून तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीला बळ देऊ शकता. तुमच्या अंतर्मनाला तुम्ही एक पॉझिटिव्ह संदेश देऊ शकता. हा सवय एका दिवसाचा नाहीये, तर प्रहार करण्याचा आहे. काल मी एक पिक्चर बघितला, काय की काहीतरी नाही, सत्यमेव जयते पाहिलं. त्याच्यामध्ये त्या जे पहाड खोरलेल्या माणसाचं हे होतं. काय त्याच्या मागे त्याचा पर्पज होता, की त्याची बायको मरण पावली, त्या पहाड तो पार करून दुसरीकडे गावामध्ये त्याला डॉक्टरकडे जाता आलं नाही. कारण तो बाहेर जाण्याचा मार्ग खूप, म्हणजे 15 किलोमीटर काहीतरी होतं. नाही, 50 किलोमीटर. आणि पहाडातून समजा गेलं तर 5 ते 10 किलोमीटरचा रस्ता होता. तर त्याच्या मनात आलं, की हा पहाड मी जर खोरला तर माझ्यासोबत म्हणजे सगळ्या लोकांना म्हणजे मदत होईल. आणि त्याने सगळं सोडलं, आपली सगळी संपत्ती हे ते, त्या बायकोच्या प्रेमामध्ये तो पहाड खोदायला लागले. लोक त्याला हसायचे, पागल म्हणायचे, की काय हा एवढा मोठा पहाड खोदणार आहे का? पण पहाड खोदला त्याने. त्याच्यासाठी किती वर्ष त्याला लागले हे आहे. आणि आज त्या पहाडाला, त्या रस्त्याला त्याचंच नाव मिळालंय, आणि लोकांचं भलं केलं त्याने. किती वेळ वाचवला. 50 किलोमीटरचं 15 किलोमीटर केलं, 15 की 5 किलोमीटर काहीतरी होतं ते. तर अशा पद्धतीने आपण पहाडे खोदू शकतो, असं म्हणजे म्हणायचंय. पण रोज थोडं 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 करायचंच. इच्छेविरुद्ध कार्य करणं हा दुसरा पॉइंट आहे. की बरेचदा माणूस म्हणजे आपल्या इच्छेविरुद्ध जाऊन काम करायचंय असं तंत्र म्हणजे सांगत असतं, हे सांगतं. पण जो कोणी आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन काम करेल ना, तेव्हा ती म्हणजे इच्छाशक्ती वाढवण्यात यशस्वी होतो. आपल्याला प्रत्येकाला वाटतं, की आपण मनाप्रमाणे आपलं सर्व काही घडावं. पण त्याच्या जीवनामध्ये जे हवं ते मिळावं असं वाटतं. थोडं सुद्धा अटकाव त्याला सहन होत नाही. आणि अशामुळे माणसाचं मन इच्छांचा गुलाम बनतो आणि त्याची इच्छाशक्ती कमजोर होते. म्हणजे माणसाचं मन प्रत्येक गोष्ट मला पाहिजे, माझ्या मनासारखंच घडावं असं वाटतं, आणि त्याच्याने तुमची इच्छाशक्ती कमजोर होते. मानसिक स्तरावर तुम्ही कमजोर असेल तर तर तुम्ही इच्छाशक्ती तुमची वाढत नाही, किंवा इच्छा असूनही बऱ्याच गोष्टी माणूस करू शकत नाही. तर अशा वेळेस हा तंत्राचा वापर करा, की थोडं थोडं थांबून स्वतःच्या लहान लहान इच्छांचे निरीक्षण करा. आणि इच्छेच्या विरुद्ध जाऊनही कार्य करा. कारण आत्मसंयम जे मी म्हंटल, तर तो म्हणजे आत्मसंयम म्हणजे काय? इच्छेच्या विरुद्ध जाऊनही काम करणं म्हणजे इच्छाशक्तीवर जबरदस्त. इच्छेच्या विरुद्ध जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का. म्हणजे लहान लहान आपल्या इच्छेचे निरीक्षण करा. जसं झोपायला खूप आवडतं मला, तर ती इच्छेच्या विरुद्ध आहे, मी आज थोडस 5 मिनिटं आधी उठेल, नाही मी आळस नाही करणार. तर अशा पद्धतीने, किंवा तुम्ही एखादा टीव्हीवरचा प्रोग्राम बघताय, तर इच्छाशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला ते नाही बघायचं आज हा प्रोग्राम. मॅच बघायला आवडते, कोणत्या तुमचं सिरियल बघायला आवडत असेल, नाही बघणार आज एक दिवस. तर अशा पद्धतीने तुम्हाला जिथे खूप जास्त असं वाटतं आतुरता, तिथे थांबून द्यायचं. म्हणजे इच्छाशक्तीच्या म्हणजे त्याला प्रहार करणं, ते सुद्धा तुमची इच्छाशक्तीची पॉवर वाढवणं आहे. बघा किती निगेटिव्हिटी म्हणून नाही होत. खूप भूक लागली आहे, तुम्हाला बाहेर जाऊन काहीतरी खायचं असेल, वडापाव पानपुरी मस्त, पण समजून घ्या ह्याच्याने आपल्याला म्हणजे बरं नाहीये हे. तर मग त्याला हे करा, की ठीक आहे एखादं फळ खाऊन घ्या. भूक मरेल पण इच्छेविरुद्ध काम केलं जाईल.
म्हणजे चटक जे म्हणतो, खोटी इच्छाशक्ती, ज्याच्या माहिती आपल्याला की ज्याने फायदा होणार नाही, तर याच्यावर पण आपली इच्छाशक्ती आपल्याला म्हणजे पॉवरफुल करायची आहे. नंतर तिसरं एक आहे की स्वतःशी लहान सहान वायदे करा, म्हणजे वादे करा स्वतःशी. ही इच्छाशक्ती वाढवण्याचा एक मोठा म्हणजे उपाय आहे, खात्रीशीर उपाय आहे. स्वतःशी छोटे छोटे वादे करा आणि ते पूर्ण करा. जसं म्हणजे आता आज आपण स्वतःशी वाद नाही केलं, ठरवलं की नाही, मी आज माझ्या समोर येणारा जो कोणी असेल व्यक्ती, मी फक्त त्याचं ऐकेन, मी बोलणार नाही. मी ऐकेन ऐकेन म्हणजे त्याचे जे काही वेदना असेल, त्याचा जो काही आनंद असेल, त्याचा जो काही उत्साह असेल, त्या याच्यामध्ये सांगतोय आपल्याला, ऐकायचं. आपण ऐकतच नाही. त्याने असं सांगितलं तर आपण, अरे तुझं एवढंच आहे, मग अरे माझं असं. मग ते म्हणतात माझा नवरा असायचा, अरे तुझ्या नवऱ्यापेक्षा तर माझा नवरा असा आहे, असा आहे, तसा आहे. म्हणजे ऐकतच नाही समोरच्याचं. तुम्ही ऐका. आणि त्याच्याने पण तुमची इच्छाशक्ती वाढते आणि एकाग्रताही वाढते. आता एखाद्या वेळेस तुम्ही एखादं गाणं ऐकत असाल, चित्रपट गीत ऐकत असाल, तर त्यावेळेस मनात ठरवा की आतापर्यंत आपण कसं ऐकत होतो, त्याचे शब्द, त्याचा आवाज कोणाचा आहे, त्याचा अर्थ वगैरे समजत होतं सगळं. पण आता मात्र त्या गाण्याच्या डिटेलमध्ये जाण्याचं, कोणत्या कोणत्या वाद्याचा तुम्हाला आवाज येतो, त्याच्यात तबला कसा वाजलेला आहे, त्याच्यात बासरी सतार कशी वागली, म्हणजे बारकाईने बघा. म्हणजे जे समोर दिसतं त्याच्यापेक्षा पाठीशी जाऊन बघा काय. आणि विचार करा, खरंच आपल्याला आपण नुसतं गाणाऱ्या याचं माहिती नाही असते नाव गायकाचं, पण त्याच्या पाठीशी किती लोकांचं म्हणजे हे आहे, मेहनत आहे, आपल्याला माहीतच नाही, नावही नाही माहिती. पण एक बासुरी वाजतोय मागून, त्याला कित्येक वर्ष लागले ती बासुरी शिकायला, आणि तेव्हा कुठे त्या गाण्यामध्ये तो फिट झाला. पण बासरीचा सूर कोणाच्याच लक्षात येत नाही, कोणीच बघत नाही. तर इतकं म्हणजे बारकाईने जेव्हा आपण बघायला लागतो ना, तेव्हा ती सजगता वाढते आपली. आणि ही सजगता वाढणं म्हणजे इच्छाशक्तीला जबरदस्त करण्यासाठी आहे. किंवा मग असंही करू शकता, एखाद्या दिवशी प्रण करा स्वतःशी की आज मी माझ्या आजूबाजूला फक्त लाल रंगाच्या वस्तू बघेन. वेगवेगळ्या खोलीमध्ये जा, वेगवेगळ्या कुठे बाहेर जा, जिथे जा तिथे मला फक्त लाल रंगाच्या आज वस्तू बघायच्या आहेत. आणि कुठलं म्हणजे मी एक एक्झाम्पल आहे ना, पण हा प्रयोग दर दिवशी कमीत कमी म्हणजे काही मिनिटं तरी करा. मला बाकीच्या गोष्टीकडे लक्ष नाही, मला मला हे गोष्टीकडे लक्ष पाहिजे. लिटरली असं म्हणजे हे कशी आपल्या इच्छाशक्तीसाठी आपल्याला याला ट्रेनिंग द्यायचं आपल्या इच्छाशक्तीला. पॉझिटिव्ह ट्रेनिंग की मी जे म्हणतो तेच. आता मला मी ठरवलं मला लाल रंग बघायचा आहे, पण मला बघ आवडतो जांभळा. तर नाही नाही, मी काही नाही, लाल रंग आहे ना, तर बारकाई बारकाईने कुठे, आता माझी चादर आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक फुलं आहेत, तर मला ते दिसून राहिले प्रॉमिनंटली. तिथे जांभळ्या रंगाची पण फुलं आहेत, पण मला लाल रंगाची फुलं प्रॉमिनंट दिसून राहिले. तर हे आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी बघणं, त्याच्याने आपली इच्छाशक्ती वाढते. आणि त्यावेळेस प्रयोग करताना थोडं दुसरी इच्छा पण आली, की म्हणजे जसं मी म्हटलं की मला नाही जांभळा रंग पण आवडतो, मी तेव्हा पण फुल बघेल. तर त्या इच्छेला थोडंसं बाजूला ठेवा. म्हणजे काय होईल की तुमचा अंतर्मन जे म्हणतो आपण, सबकॉन्शियस माइंड, त्याला संदेश जातो की तुम्ही जे ठरवता तेच करता. हे एक परीक्षा द्यायला छोटे छोटे, जसं आपण गणित सोडवतो त्यावेळेस आपण अगदी पाच पाच होते 5, 10 असं शिकवत होतो. पण आज है ना, आज आपल्याला म्हणजे ते करता 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 आपल्याला हजारो लाखोची सुद्धा टोटल सहजच येऊन जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायची छोट्या छोट्या ह्याच्याने. कोणतेही कार्य करत असाल तर तुम्ही पूर्ण करता का, की अर्धवट सोडता? अशा वेळेस काय होतं, जेव्हा तुम्ही पूर्ण करायचंय ठरवता आणि मग अर्धवट करता, तर मग तुमचा अंतर्मन तो असा कन्फ्युजन स्टेजमध्ये असतो की हे काम करायचं की नाही करायचंय. मग त्याला म्हणते जाऊ दे, हा असंच ठरवतो, हा काही करत नाही, कारण देतो. हा कारण तर चांगले आहे, बरोबर आहे, आणि खोटं थोडी बोलतो आपण कारण देताना. पण नाही, आता मी हा क्लास का घेते, कोणी इतके कमी लोक येऊ नये, कारण मी ठरवलेलं आहे की पूर्ण 12 महिने मी देणार. कोणी नाही आलं ना तर मी एकटीच बोलेल, मी रेकॉर्डिंग करेन, पण मी देईन मात्र. मग तुम्ही बघा नाही तर का बघू, तर तुमची इच्छाशक्ती. का, मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देते. स्वतःशी पक्क करायचं आपल्याला आणि ते पूर्ण करायचं आणि स्वतःची इच्छाशक्ती वाढवायचं.
नंतर चौथा पॉइंट आहे एकाग्रता आपल्याला पाहिजे. तर त्याच्यासाठी पण आपली कशी एकाग्रता म्हणजे इच्छाशक्ती वाढवायचं आहे. तर इच्छाशक्ती वाढवण्याचा रामबाण उपाय आहे हा, की एकाग्रता म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तेव्हा ती त्याचे चित्त म्हणजे आपले चित्त त्या जागी स्थिर होते. आणि असं ध्यानही समजा केलं तर ते इच्छाशक्ती वाढवण्याचं बळ देतं. तर ही गोष्ट केव्हा आपल्याला म्हणजे करायचं आहे, तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल, तर तेव्हा आपले भाव, आपले वाणी, आपले विचार, आपली क्रिया म्हणजे ऍक्शन्स हे जेव्हा एका लाईन मध्ये येतात, अलाईन होतात, एकरूप होतात, तेव्हा आपल्या इच्छाशक्तीला बळ मिळते. आणि हे एकाग्रता करता आलं पाहिजे आपल्याला. खूप गरजेचं आहे. नाही तर मग आपलं बेलगाम घोडी आहे ना, तसं आहे. मग आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही. आज एक बोललो, उद्या ते बोललो, आज ते आणायचं, उद्याच्या आणायचं, मग अरे विसरलो, अरे नाही असं. कोण तुम्हीच तुमच्या इच्छाशक्तीला बळ देत नाहीये. तर सर्वात मोठं म्हणजे अडथळा आपणच आहे आपल्या इच्छाशक्तीला, म्हणजे बळ देण्यासाठी म्हणा किंवा एक त्याला ताकद देण्यासाठी. तर आता याच्यामध्ये एक सिंपल तुम्हाला एक म्हणजे आपली एकाग्रता वाढावी याच्यासाठी मी तुम्हाला काही प्रयोग पण सांगते लहान लहान. जसं म्हणजे बसताना असं आपल्या हाताचं असे 5 बोट एकावर एक ठेवायचे असे. आणि ठरवायचं की हे असे बोट मी 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा जे काही आहे ठरवून घ्यायचं पहिल्यांदाच की मला 5 मिनिटं असंच बसायचं हे बोट असे ठेवायचे. होऊ शकते तुमचा हात दुखेल, तुम्हाला कंटाळा येईल, तुझं मन म्हणजे की अरे काय करते याच्याने होणार आहे काही पण. चल सोड, चल निघ, ते काम आहे, कोणीतरी आवाज देईल किंवा काहीतरी डिस्टर्ब होऊन जाईल, महत्वाचं काहीतरी काम आठवून जाईल. पण तुम्हाला हात सोडायचा नाही. जे काही होईल ते सगळं होईल ते बघा. पण काय केलंय तुम्ही स्वतःला ऑर्डर काय दिलं की मला हे 5 बोटं एकावर एक ठेवायचं इतकी मिनिटं. तर करा. ह्याच्याने काय होतं तुमची दृढता वाढते. म्हणजेच पक्केपणा, इच्छाशक्ती वाढते. किंवा मग अजून असंही करू शकतो की जसं घड्याळीकडे बघत राहायचं. जसं मी ठरवलं की 5 मिनिटं, 5 मिनिटं नाही, 1 मिनिट, कमीत कमी 1 मिनिटापासून सुरुवात करा. 1 मिनिट मी ते सेकंद काट्याकडे बघत राहील. मग तो समजा 12वर आला असेल तो काटा, तर त्याला पूर्ण 12 येईपर्यंत बघत राहा. बिलकुल तुमचं मन दुसरंच काहीतरी विचार करेल, अरे मी तिकडे गॅसवर काहीतरी ठेवलंय का, अरे कोणी तरी आलं. नाही, तुम्ही ठरवलं, तुमच्या ठरवलेल्या गोष्टीला महत्व पहिले द्या. हळूहळू 1 मिनिटावर, 2 मिनिटात, 5 मिनिटं, 10 मिनिटावर जा वाटल्यास. किंवा मग आणखी त्राटक ध्यान पण माहिती असेल तुम्हाला, है ना, की एक मेणबत्ती जाळायची छानपैकी आणि त्या मेणबत्तीकडे आपल्या लेवलवर ठेवायचं, असं एकदम खाली नाही आणि वरती पण नाही, मध्यंतर आपल्या डोळ्यावर असं बिलकुल असं असं बघत राहायचं. वेळ ठरवून द्यायचा, वाटेल मोबाईलमध्ये अलाराम लावून ठेवा की तुम्हाला किती वेळ हे करायचं आहे. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं तुमच्या याच्यामध्ये जे काही. पण ती मेणबत्तीकडे सतत बघत राहायचं आणि पूर्ण विचार फक्त तो मेणबत्तीचा म्हणजे मेणबत्तीच्यावरच पाहिजे. हे कसा तो पेटतो आहे, कशी त्याची उष्णता मिळते, त्याचे रंग काय काय आहे, ती ज्योत कशी हलते आहे, त्या ज्योतीवरच लक्ष ठेवायचं आपल्याला पूर्ण. ह्याच्याने काय होतं, हा त्राटक नाही म्हणजे होऊ शकतं तुम्हाला कंटाळा येईल, झोपेला येईल, डोळ्यातून पाणी येईल वगैरे वगैरे, मध्ये डोळे बंद केले तरी ओके. डोळे बंदही थोडेसे झाले समजा, डोळे बंद शक्यता करू नका, पण समजा झालं पण, तर डोळे बंद करताना तुम्हाला ते झोतच दिसते आणि परत डोळे उघडून बघायचंय आपला ते टार्गेट पूर्ण होईपर्यंत. तर अशा वेळी काय होतं तुमचं इच्छाशक्ती जबरदस्त होते. हळूहळू हळूहळू होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या ध्यान करणं हे वगैरे गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीकडे बघत राहायचं, ते मेणबत्ती नाही तर तुम्हाला एखाद्या वेळेस जसं 1-2 मेडिटेशन्स पण आहे की तुमच्या समोर एखादी जी काही वस्तू असेल त्याच्याकडे बघा, बघत राहा, बघत राहा, बघत राहा. ग्रँड मास्टर मध्ये मी शिकवतेच ते. आणि मग तुमच्या डोळ्यात पाणी पण येईल तरी बघा, पापण्या बंद करू नका, टाईट ठेवा, बिलकुल तुम्ही बघत राहा. येऊ द्या पापण्या, आग होऊ द्या, दुःख हे होऊ द्या, ते दुःख होऊ द्या, आणि मग हळूच बंद करा. आणि मग जी शांती मिळते किंवा जे येते ते शांतीसाठी आपण जसं जगतो, आपलं जीवन आहे, काय पाहिजे तुम्हाला, तर हे जे इतके कठीण काम केलं म्हणजे डोळे बंद केलं म्हणजे आतमध्ये मिळालं, तर ते आतमधून तुम्हाला म्हणजे ते काय मी म्हणते ना प्रत्येक आतमध्ये बघा, आतमध्ये बघा,
तर तो आतमधलं कारण तुम्हाला मिळालं. आणि खूप सुंदर आहे ते ध्यान, त्राटक ध्यान वगैरे, तर जरूर जरूर करून बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने छोटे छोटे प्रयोग स्वतःचे करून तुम्हाला स्वतःचं मन तयार करायचं आहे. आणि हे मन कशासाठी? तर तुमच्या इच्छाशक्ती किंवा आंतरिक शक्ती प्रबळ होण्यासाठी. आणि ह्या जर प्रबळ झाल्या ना तुमच्या इच्छाशक्ती, तर तुमच्या ह्या शक्तीद्वारे मोठे मोठे चमत्कार सुद्धा होऊ शकतात. कठीण पण योग्य असं कार्य करू शकाल. ठीक आहे. कारण आपण जे ठरवतो ते कठीण नाही वाटू द्यायचंय. कार्य आपल्यासाठी कठीण नाहीये, आपल्यासाठी योग्य कार्य पाहिजे. ठरवायचं. होऊ शकते तुम्हाला कठीण वाटू शकतं ते, पण आता कठीण वाटेल, पण तुम्हाला थोड्या थोड्या पावलाने 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 घेता घेता ते किती सहजतेने होऊन गेलं, पत्ता पण लागणार नाही. आणि मग हे प्रोग्रामिंग आपल्या सबकॉन्शियस अनकॉन्शियस माइंड जे काय म्हणतो, आपोआप व्हायला लागेल की तुम्ही बोला आणि ते सगळं सायंटिफिक रिझन आहे. रेकी कशी काम करते त्याच्या मागे. असं नाही होणार की देगा हरी खाटला मध्ये रोज हा म्हणजे शब्द असतो की मी रेकी तर भरपूर देते आहे. का बरं आज परत म्हणजे मला मी मेसेज वाचला, इतकं मॅडम मी पैसा हॉटेलमध्ये टाकला, आणि आपल्या याच्यातल्याच ग्रुपमध्येच आहेत त्या मॅडम. मला खूप आश्चर्य वाटतं की मी इतके तगमगीने सांगते. बरं नाही समजलं तर चर्चा करा, बोला तर सही. है ना. पण नंतर तुम्ही एवढं शिकल्यानंतर मला म्हणते की काम करत नाही म्हटलं, तर मला खूप आश्चर्य वाटतं. मग म्हणजे मला त्याच्यावर समजून येतं की तुम्हाला समजलं नाही किंवा तुम्ही नीट अभ्यास केला नाही. बघा, शिक्षक एकच असतो शाळेमध्ये, है ना. एका वर्गामध्ये 50-50 लोक असतात, स्टुडंट असतात. त्याच्यातून कोण कसं, प्रत्येकाला 90% नाही मिळत. शिकवणं सारखंच, अभ्यास सारखाच, कोर्स सारखंच, वेळ सारखंच, सगळं सारखं, बुद्धी सारखी. पण का बरं असं नाही? तर प्रॅक्टिस करत नाही, अभ्यास त्याच्यात इंटरेस्ट तो घेत नाही, इच्छाशक्तीचा पॉवर राहत नाही. तर हेच आपल्या जीवनातही असतं. नुसतं असं आता रेखी दिली, आता माझ्याकडे पैसाच बसला पाहिजे, किंवा मी एखादा बिझनेस लावला, आता माझा बिझनेस चालेल, मी रेखी तो दोष देते. असं नाही होत. असं नाही होत. तुमची इच्छाशक्ती का, बिझनेस तुम्ही इतकं रेखी देऊनही बिझनेस चालत नाहीये, तर तुमच्याच आतमध्ये आंतरिक बळ नसतं. तुम्हाला वाटतं इतकी मेहनत, काय माहिती लोक येतील का. नाही, आजकालच्या लोकांना मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जायला पाहिजे, असं पाहिजे. पण असं नाही आहे. एक चाय टपरीवाला, आमच्या नागपूरचा चाय टपरीवाला लाखोनी कमवतो, आणि तो अमेरिकेला आणि हे कुठे कुठे जाऊन आला तो. बिल गेट्सला भेटून आला तो, त्याच्या टपरीवर जाऊन चहा पिला बिल गेट्सने. म्हणजे आणि आता इथे नागपूर आल्यानंतर तो टपरीवरच बसतो. स्टाईल आहे त्याची अशी अशी चहा पाजण्याची. कदाचित तुम्ही पाहिले असेल त्याचे रील्स वगैरे. तर हेच म्हणजे शोधायचं आपल्याला की काय असं करतात आणि काय त्याच्यामध्ये वेगळं आहे, असं कोणता चहा वेगळा करतो, कोणतं काय वाग वेगळं करत असेल, तो काहीच नाहीये. थोडीशी त्याची म्हणजे अट्रॅक्शन साठी म्हणून तो जर आपला लुक चेंज केला, आणि बस. पण इच्छाशक्ती आहे, इच्छाशक्ती. तर कारण देऊ नका, स्वतःला स्ट्रॉंग करा. ओके. समजलं? तुमचे काही प्रश्न आहेत का? तुमचे प्रश्न असतील तर विचारा, आणि मग त्याच्यानंतर आपण शेअरिंगचा हे घेऊया. पहिले प्रश्न विचारा. ठीक आहे. येस पल्लवी, बोल. हा, मॅडम तुम्ही इच्छेच्या विरुद्ध काम करा म्हटलं, म्हणजे हो. हो. दुसऱ्या पॉइंटला म्हणजे नक्की काय आपण, म्हणजे आपल्याला ते एक इच्छा तयार झाली, मग त्याच्या हा. अपोज जाऊन म्हणजे आपण नाही, आपल्याला आता कंट्रोल त्याचं करतो. उदाहरण मी असं दिलंय की जसं मला झोपायला आवडतं, है ना. पण मला माझ्यासमोर काम आहे, किंवा मी ठरवलं की मला 5 वाजता उठायचं आहे, आणि मी उठते 7 वाजता. त्यावेळेस हं, माझी इच्छा करायला झोपायची ना. पण त्याच्या त्याच्या विरोधात, कारण विरुद्ध. त्याचा आउटकम मला माहितीये की नाही, मी ठरवलं काय आहे, मला 5 वाजता उठायचं. मग त्याच्यानंतर सांगितलं की ठीक आहे, एकदम एका दिवसात 5 वाजता नाही उठू शकत, तर 7 वाजता आदल्या दिवशी 5 5 मिनिटाचं घ्या वाटल्यास. 7 वाजायला 5 मिनिटं कमी असताना उठा, अलार्म तसं लावा. मग दुसऱ्या दिवशी 10 मिनिटांनी करा, तिसऱ्या दिवशी 15 मिनिटांनी करा. 5 मिनिटच आपण रोज आपल्या माइंडला काम देतोय. तर इच्छाशक्तीच्या विरुद्ध काम करा, म्हणजेच आपल्याला जो समजा आपला, आणि आपल्याला कळतं ही इच्छा काय आपली बरोबर नाहीये.
हे आतूनच म्हणजे असं. आता जसं माझं स्वतःचं मी तुम्हाला प्रॅक्टिकल उदाहरण देते. कोणाला नाही वाटत की आपल्याजवळ पैसा असावा किंवा आपला पैसा घामाने कमवलेला म्हणजे आपल्या नवऱ्याने कमवलेला पैसा जावा असं कोणाला नाही वाटत. सगळ्यांनाच वाटते. पण माझ्या मनातली आता इच्छा काय होती की टेन्शन येतं. नाही नाही इतका पैसा पाहिला तर मग बायकांना फसवतात, कारण मी खूप सेक्युअर्ड फॅमिलीतली होती. म्हणजे माहेरी आई वडिलांच्या याच्यात, भाऊ बहीण, नंतर नवऱ्याच्या याच्यामध्ये, म्हणजे स्वतःच्यावर कधी पाणी बरसलंच नाही, ऊन कधी आलीच नाही, ऊन हे ना इतक्या सावलीत होती. तर म्हणून माझी आंतरिक इच्छा ती सावलीच शोधत होती. आणि ती सावली कुठून? तर त्या समोरच्या माणसाला ओळखलंय नाही मी, पण त्या ओळखलं नाही मी असं म्हणते, पण तरी पण तुला जिम्मेदारी घ्यायला पाहिजे होती ना. म्हणजे जर तुला चांगलं आरामात जीवन जगायचं होतं, तुझी इच्छाशक्ती होती, तुझ्याजवळ पैसा होता, तर त्या पैशाला मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजे होतं, तुला स्वतःला जिम्मेदारी घ्यायला पाहिजे होती. म्हणजे मी माझ्याच इच्छाशक्तीला मला काटायला पाहिजे होतं. ट्रू समज देऊन, म्हणजे ते प्रज्ञा आपली वापरून मी ते केलं नाही, त्याचा रिझल्ट आला. आणि मी शोधत राहिले की मी तर भोळी बाबडे, मी तर कोणाला नाही फसवलं, माझ्यासोबतच असं का झालं. बाई, तू फसवलं नाही हे नाही होत, पण तू स्वतःलाच फसवलं, दुसऱ्याला नाही. की तू स्वतःच्याच पैशावर प्रेम केलं नाही, तू दुसऱ्यांवर अवलंबून राहून गेले, दुसऱ्यांना देऊन टाकलं. आज त्याला दोष देते, त्याला दोष नाही, त्यांनी तर त्याचं कार्य, त्याची इच्छाशक्तीच होती की भाई इसके पास पैसे है, वो कैसा गटवायचा आपण, हे त्याची इच्छाशक्ती होती. तर ती प्रबळ ठरली. आता इथे बघा, आपण रेकीचे स्टुडंट आहेत, तर आपल्याला नेहमी काय म्हणतो त्याला, युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांडाच्या नजरेने बघायचं. आपण सामाजिक याच्यामध्ये चोर पोलीस खेळतो की चोर वाईट आहे आणि पोलीस चांगले असतात, असं नाहीये. ब्रह्मांडाच्या नजरेने चोराची भावना काय, एखाद्या समजा त्याच्या घरची फॅमिली आजारी आहे, भुकेली आहे, त्याच्या घरात काहीच नाही, आणि अशा वेळेस तो जर चोरी करून घेऊन जातोय अन्न, किंवा तुमच्या घरामध्ये येऊन चोरी करतो, तर त्याचे इंटेन्शन बघा. आणि तेच पोलीस मध्ये तो लाच घेतोय आणि लोकांना असं हे करतोय, तर मग तोच चोर आहे खरा. हो की नाही? नाही, आपण तसं करत नाही, आपली नजर हे, तर तिथे आपलं चुकते. आणि अशा ह्याच्यामध्ये म्हणजे आपली इच्छाशक्ती कमजोर होते. तर जिथे निगेटिव्ह इच्छाशक्ती असेल, तिथे दाबण्याचा म्हणजे त्याला सही करण्याचा हे करा, त्या इच्छाशक्तीला दाबण्या. म्हणजे आपल्या इच्छा दोन्ही प्रकारच्या असतात. तर समजून उमजून आपल्याला इच्छाशक्तीला पॉवर द्यायची आहे. पण कोणत्या इच्छाशक्तीला पॉवर द्यायची आहे, कोणत्या इच्छाशक्तीला कट करायचंय, हे जागृत राहून करायचं आपल्याला. आणि छोटे छोटे कारण घ्या, म्हणजे असं खूप एका दिवसातच तुम्ही बदलाल असं नाही. कदाचित माझ्यात ते खूप काही बदलायचं आहे अजून मला. तर छोटे छोटे पावलं घ्या. ठीक आहे. बरं, मी आता एक म्हणजे मी हे सांगू शकते की आता हा आपला, जसं तुम्हाला मी जे काही फ्री ऑफ कॉस्टचे तुम्हाला कोर्सेस देते करते, ते कोर्सेस तुमच्या म्हणजे इतर लोकांना, तुमच्या नातेवाईकांना, फ्रेंड सर्कलमध्ये पसरवा. कमीत कमी आपले चांगले इच्छा असतील त्या बरेच लोकांपर्यंत जातील, है ना. बघत ना बघत तो त्यांचा. पण तुम्हाला आवडले, जसं आपल्याला एखादा आवडला आपण पाठवतो, तर निगेटिव्ह मेसेज पाठवण्यापेक्षा हे पाठवा. अंतर्मनाची चाबी शोधा, सांगा त्यांना, करा जॉईन. हो की नाही? तर ही गोष्ट आहे कारण तुम्हाला जर फायदा मिळत आहे ना, तर तुमच्या लाईफ मधल्या 5 लोकांना तरी द्या. कमीत कमी त्याच्यातून एखादा जागृत झाला तरी तुमचं लाईफ सफल झालं. तर हे ध्येय आपल्याला ठेवायचं आहे. आणि जरी आज तुम्हाला दिसलं नाही, पण ते कधी दिसेल आणि कशा पद्धतीने येईल नाही सांगता येणार. नाही सांगता येणार. मी तुम्हाला आता पैशांच्या बाबतीत वगैरे सांगते, तर माझा परत एक उदाहरण सांगते की एक मिनिट, मी आता याला थांबवते थोडं.